हजारो वर्षांपासून मानवाला रात्रीच्या आकाशाचं कुतूहल वाटत आलंय, पण यातील बहुतांश काळ त्याबद्दल माहिती मिळवण्याचा आपल्याकडचा एकमेव मार्ग म्हणजे विद्युत चुंबकीय वर्णपट हाच होता. पण अजून एक मार्ग आहे, आपले डोळे मिटून बघण्याचा, विश्वाला ऐकण्याचा. गुरुत्वीय लहरी म्हणजे काय? गुरुत्वीय लहरी म्हणजे त्वरणित वस्तुमानांमुळे अवकाश काळाच्या पटलावर निर्माण होणारे तरंग आहेत. आता हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की हे ट्रॅम्पोलिन अवकाश काळ आहे. हे अवकाश काळाचे ट्रॅम्पोलिन वस्तुमानामुळे वाकते किंवा वक्र होते आणि हाच परिणाम म्हणजे गुरुत्वाकर्षण. जेवढे जास्त वस्तुमान तेवढा मोठा खड्डा होतो. जेव्हा हे वस्तुमान त्वरणित होतं, जसं की इथे उडी मारताना होत आहे, तेव्हा गुरुत्वीय लहरी तयार होतात. आहे ना मस्त? गुरुत्वीय लहरी ज्या ज्या वस्तूंमधून जातात त्या प्रत्येक वस्तूला ताणतात आणि आकुंचित करतात. अगदी तुम्हालाही. पण तुम्हाला हा बदल जाणवत नाही, कारण तो अत्यंत सूक्ष्म असतो. पण जर आपण गुरुत्वीय लहरींना बघू शकत नाही आणि त्या अनुभवू पण शकत नाही, तर त्या तिथे आहेत हे आपल्याला कसं समजलं? साहजिकच विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या मदतीने आणि लायगो नावाच्या एका संवेदकाच्या मदतीने. LIGO म्हणजे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. लेझर किरण एका आरशावर टाकले जातात, जो आरसा त्यांना विभागतो. 4 किलोमीटरचा प्रवास करून आरशांच्या संचावरून ते परावर्तित होतात आणि परत या आधीच्या आरशावर एकत्र येतात. तिथून पुढे ते संवेदकावर आदळतात. जेव्हा एखादी गुरुत्वीय लहर इथून जाते तेव्हा एक भुजा ताणली जाते आणि दुसरी आकुंचन पावते. त्यामुळे प्रकाश किरणांपैकी एकाला संवेदकावर आदळण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. यामुळे त्यांच्यात विनाशी व्यतिकरण होत नाही आणि ते संवेदकाला प्रकाशित करतात. आता आपण गुरुत्वीय लहरींच्या प्रकारांबद्दल बोलूया. सततच्या गुरुत्वीय लहरी असंतुलित न्यूट्रॉन ताऱ्यामुळे तयार होतात. यांच्यात सातत्य असतं, कारण या ताऱ्याच्या आकारानुसार एकच पुन्हा पुन्हा घडणाऱ्या आकृतिबंधात सतत निर्माण होत असतात. या गुरुत्वीय लहरींची वारंवारता आणि आयाम स्थिर असतात. कॉम्पॅक्ट बायनरी इन्स्पायरल गुरुत्वीय लहरी तेव्हा तयार होतात जेव्हा दोन अतिभव्य वस्तू एकमेकांभोवती चक्राकार फिरत असतात आणि आतल्या दिशेने येत असतात. हे दोन न्यूट्रॉन तारे असू शकतात किंवा दोन कृष्णविवरे सुद्धा असू शकतात किंवा दोन्हीपैकी प्रत्येकी एक असं सुद्धा असू शकतं. या दोन्ही वस्तूंची ऊर्जा कमी होत जाते, त्या एकमेकांच्या जवळ येतात, अधिक वेगाने प्रदक्षिणा घालतात आणि अजून ऊर्जा गमावतात आणि शेवटी जेव्हा त्या एकमेकात विलीन होतात तेव्हा गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतात. नंतर यादृच्छिक गुरुत्वीय लहरी या महास्फोटानंतर लगेचच घडलेल्या गोंधळलेल्या वैश्विक घटनांचे अवशेष आहेत. त्यांच्या या स्थिर प्रतिध्वनींचा उलगडा केल्याने वैज्ञानिकांना आपल्या विश्वाचा जन्म अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होऊ शकते. नंतर बर्स्ट ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे स्फोटक गुरुत्वीय लहरी या अशा गुरुत्वीय लहरी आहेत ज्यांचा शोध लागण्याची आपण कधी अपेक्षाच केली नव्हती आणि त्या आपल्याला अशा प्रणालींबद्दल सांगू शकतात ज्या आपल्याला कधी माहितीच नव्हत्या. तर मग गुरुत्वीय लहरींचा शोध घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे आपल्याला कृष्णविवरांसह विश्वातील सगळ्यात ऊर्जायुक्त घटनांबद्दल सखोल माहिती मिळते आणि त्यांच्या वस्तुमानाबद्दल, वर्तनाबद्दल जाणून घेण्यास मदत होते. भविष्यामध्ये महास्फोटादरम्यान नक्की काय घडलं होतं हे सुद्धा समजून घेण्यासाठी या आपल्याला मदत करू शकतात.